नमस्कार. हे गाणं तुम्ही ऐकलंय. या गाण्यात ये मेरा दीवाना पण हैया ही ओळ फारच सुरेख आहे. हे कडवं मुद्दाम मी आपल्याला ऐकवलं यासाठी की हे गाणं 1957 साली आलेल्या एका चित्रपटातलं, ज्या चित्रपटाचं नाव आहे यहुदी. यावरूनच मला हा विषय एका वेगळ्या अर्थाने आपल्यापर्यंत पोचवावा असा वाटला आणि तो तुमच्याजवळ पोचवण्यासाठी मी आलेलो आहे. शेवटी आणखी एक कडवं या चित्रपटातल्या गाण्याचं मी आपल्याला ऐकवणार आहे. यहुदी, ज्याला ज्यू असंही म्हणतात, या यहुदींचा एक वेगळं राष्ट्र म्हणजे इस्रायल. आता यहुदींचं वेगळं राष्ट्र हा शब्दप्रयोग मी का करतोय, तर जगभरात जो कोणी यहुदी मुलगा जन्माला येईल त्याला आपोआप इस्रायलचं नागरिकत्व मिळतं. म्हणून मी यहुदी लोकांचं विशेष राष्ट्र असा शब्दप्रयोग केला. या राष्ट्राची आणखी एक ओळख आहे, ते म्हणजे हा भारताचं अत्यंत जवळचं मित्रराष्ट्र आहे. 14 मे 1947ला ब्रिटिशांच्याच साम्राज्यातून हा छोटासा देश मुक्त झाला. आत्ता 92 लाख इतकी लोकसंख्या आहे. केरळपेक्षाही भौगोलिक आकारानं छोटं असलेलं हे राज्य जगभरामध्ये खूप चर्चिलं जाणारा देश आहे. खूप चर्चिलं जाणारा म्हणजे अगदी भूगोलाचा विचार केला तर इस्रायलची सीमा इतक्या छोट्या आहेत की कितवा नंबर लागेल हे देखील सांगता येत नाही. पण जगभरामध्ये जे काही अण्वस्त्रधारी देश आहेत ना, त्या 9 देशामध्ये इस्रायलची गणना होत असते. जेवढ्या म्हणून काही जगभरातल्या हवाई सेना आहेत, त्या हवाई सेनेमधल्या पहिल्या 4 मध्ये इस्रायलच्या हवाई सेनेचा नंबर लागतो. हा एकमेव देश असा आहे की या देशावर क्षेपणास्त्रांचा हल्ला झाला, रॉकेटनं हल्ला झाला, तर तो आकाशातल्या आकाशात निरस्त करण्याची क्षमता या देशामध्ये आहे. हा असा एक देश आहे जिथल्या गुप्तचर संघटनेचा मोसादचा डंका जगभर वाजतो. मोसादच्या तोडीची गुप्तचर संघटना कुठेच नाही हे जाहीरपणे सगळेच देश सांगत असतात. असा हा इस्रायल. इथली शेती इतकी प्रगत आहे की अगदी थोडं पाणी पडून सुद्धा कुछ बूंदे मिलाकर वो वहाँ जन्नत बना देते हैं. हे या इस्रायलचं वैशिष्ट्य आहे. यहुद्यांचा देश मी यासाठी म्हणालो की जगभरात जन्माला आलेल्या अपत्याला इस्रायलचं नागरिकत्व लगेच मिळून जातं, हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. आता याच छोट्याशा स्वतःच्या ताकदीनं, बुद्धिमत्तेनं स्वर्ग निर्माण केलेल्या देशावरती काही लोकांचा डोळा आहे. आता जिथे ज्यू म्हणजे यहुदी धर्मीय ज्या भागाला आपलं पवित्र स्थळ मानतात, त्याच भागावर पॅलेस्टिनी मुस्लिमांचा डोळा आहे. आणि इस्रायल हे पॅलेस्टीनमधलं एक राज्य व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. आणि यासाठी ते सगळं काही करायला तयार आहेत. अगदी हमास नावाची संघटना, ज्याला काही देश अतिरेकी संघटना म्हणतात, ज्याला काही देशांनी अतिरेकी संघटना हे नाव द्यायला नकार दिला आहे, ही हमास सशस्त्र लोकांची संघटना इस्रायलवर अक्षरशः तुटून पडते. 400-500 रॉकेटचा मारा रोज केला जातो. सायरन वाजतो आणि लोकांना सैरावैरा पळावं लागतं. अगदी गाझा पट्टीच्या जवळच्या भागामधल्या लोकांना 15 सेकंद मिळतात, तर तेल अवीवपर्यंतच्या लोकांना 45 सेकंद मिळतात. जीव वाचवायचा असेल तर 15 ते 45 सेकंदाच्या आत सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे, हे त्या लोकांना शिकवल्या गेलेलं आहे. आणि म्हणूनच इस्रायलमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मिलिटरीचं ट्रेनिंग कंपल्सरी करण्यात आलं आहे. 3 वर्ष मुलं आणि 2 वर्ष मुलींना सैन्यामध्ये सेवा द्यावीच लागते, हे आणखी एक वैशिष्ट्य. आता या इस्रायलवर पॅलेस्टीनचा दावा आहे आणि ते इस्रायलला गिळंकृत करू पाहतात. पॅलेस्टीनमध्ये राहणारे मुस्लिम आहेत. हमास ही मुस्लिमांची संघटना आहे. इस्रायल यहुद्यांचा देश आहे. म्हणूनच भारतातल्या मुस्लिमांना
यहुदी लोकांच्या पेक्षा पॅलेस्टिनी लोकांची कड जास्त घ्यावी वाटते आहे आणि तुम्ही पाहताय तसे बॅनर देशभरामध्ये लावले जात आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की आमच्या इथले एक राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री सेव्ह गाझा असं टी शर्ट घालून उघडपणे फिरतात आणि इस्राईलला विरोध करताना दिसतात. हाच इस्राईल भारताचा घनिष्ठ मित्र आहे. हम कड़ी शब्दों में निंदा करते हैं म्हणण्याची सवय लागलेल्या भारताला इस्राईलचा कडकपणा आणि कडवटपणा कसा सहन होणार. म्हणूनच 2017 पर्यंत देशातल्या एकाही पंतप्रधानाला इस्राईलमध्ये जावं वाटलं नाही. एकमेव नरेंद्र मोदी असे पंतप्रधान निघाले ज्यांनी आपल्या सच्च्या मित्राला जाऊन भेट दिली. नरेंद्र मोदींचे इस्राईल सोबतचे संबंध खूप चांगले आहेत म्हणून आम्ही सेव्ह गाझाचे टी शर्ट लावून फिरणार असं म्हणणाऱ्या लोकांना काय बोलावं. यांच्याविषयी भाष्य तरी काय करावं. हा जो बॅनर तुम्ही आता पुन्हा बघताय त्याच्यामध्ये इस्राईल प्रोडक्ट्सवरती बंदी घाला असं सांगितलं जात आहे. पण या ठोंब्यांना कोण सांगणार की या सगळ्याच कंपन्या इस्राईलच्या नाही आहेत, यहुद्यांच्या आहेत. गमतीची गोष्ट अशी, यहुद्यांच्या कंपन्यांवर बहिष्कार टाका असं म्हणणारी मंडळी हे आव्हान कुठं करतायत तर फेसबुकवर करतायत. फेसबुकची स्थापना कोण केली? मार्क झुकेरबर्ग यांनी केली. आणि ते कोण आहेत तर ते यहुदी आहेत. यहुद्यांनी स्थापन केलेल्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही यहुद्यांच्या प्रोडक्टवर बंदी घालण्याची मागणी करताय. इन्स्टा कुणाचा आहे? यहुद्याचा आहे. फेसबुक कुणाचा आहे? यहुदी माणसाचा आहे. ट्विटर सुद्धा यहुदी माणसाचंच होईल. फेसबुकशी संबंधित ज्या ज्या व्यक्ती आहे विषय आहेत ते सगळे एका यहुदी माणसाची कृपा आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन आठवतोय? ज्याचा IQ लेवल किती होता, काय होता याची चर्चा आपण करतो. हाच अल्बर्ट आइन्स्टाईन यहुदी होता. अल्बर्ट आइन्स्टाईनला इस्राईलचं प्रमुख पद देण्याची प्रस्ताव टाकण्यात आलेला होता पण मी राजकारणासाठी बनलेलो नाही असं सांगून आइन्स्टाईननी ते पद नाकारलं. अल्बर्ट आइन्स्टाईन देखील यहुदी होता. बरं, कोणकोणत्या कंपन्यांवर ठोंब्यानं तुम्ही बहिष्कार घालणार आहात? कोणकोणत्या कंपन्यांवर? जरा यादी सांगू यहुदी माणसांच्या कंपन्यांची. ते तुम्हाला कळलं तर आश्चर्य वाटेल आणि जगणं अवघड होऊन जाईल. इतके यहुदी माणसं आपल्या आयुष्याच्या रोजच्या गोष्टीत समरस झालेले आहेत. मोटारोला कंपनी आठवते? मोटारोला जिनं आपला पहिला मोबाईल लॉन्च केला होता इस्राईलमध्ये. मायक्रोसॉफ्टने आपली पहिली चिप लॉन्च केली होती इस्राईलमध्ये. व्हाईसमेल नावाचा प्रकार पहिल्यांदा लॉन्च झाला इस्राईलमध्ये. हे सगळी गुणवत्ता इस्राईलमध्ये पहिल्यांदा आली होती. आणि आता मी तुम्हाला त्या कंपन्यांची नावं सांगतोय जी यहुदी माणसं चालवत आहेत. रिबॉक आठवतं? रिबॉक कंपनी नाव चांगलं माहीत असेल. रिबॉक एका यहुदी माणसाची कंपनी आहे. इंटेल तुमच्या संगणकाचा अविभाज्य घटक. जगभरातल्या सगळ्या संगणकात इंटेल असतोच. तर इंटेल एका यहुदी माणसाचा आहे. जॉन्सन अँड जॉन्सन यहुदी माणसाची कंपनी आहे. सिटी बँक यहुदी माणसाची बँक आहे. ओरल बी टूथपेस्ट आणि टूथब्रश आठवत असेल? ओरल बी एका यहुदी माणसाची कंपनी आहे. नायकी राईटवाला ते यहुदी माणसाची कंपनी आहे. अरे तुम्ही ज्या गुळगुळीत हातात गालावरती हात फिरवून छान म्हणताना ते जिलेट एका यहुदी माणसाची कंपनी आहे. फोर्ड यहुदी माणसाची कंपनी आहे. नेस्ले यहुदी माणसाची कंपनी आहे. प्रॉक्टर अँड गॅम्बल, कोका कोला या सगळ्या कंपन्या यहुदी माणसांच्या आहेत. ठोंब्यानं कुणाकुणावर बहिष्कार घालणार आहात? प्रोडक्टवर इस्रायलच्या बहिष्कार घालताय का यहुदी माणसांच्या बहिष्कार घालताय? एका धर्माच्या प्रोडक्टवर बंदी घालण्याची मागणी इस्रायलच्या आडून तुम्ही करत असाल तर तुमचा विरोध इस्रायलला आहे का यहुदी धर्माला आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. एखाद्या धर्माला विरोध करत आपल्या देशातील लोकांना पेटवण्याचं काहीच कारण नसताना देखील इथे एका धर्माला विरोध केला जातो आहे.
हमास नावाच्या अतिरेकी संघटनेला विरोध केला जातो आहे, समर्थन दिलं जातं आहे आणि एका देशाच्या स्वायत्ततेला धक्का लावण्याचा प्रयत्न होतो आहे. काय संबंध तुमचा? तुमच्यापैकी 90% लोक इस्रायलला गेले देखील नसतील आणि तुम्हाला कदाचित त्याचा उच्चार देखील नीट जमणार नाही. ती हमास इस्रायलच्या आतल्या भागापर्यंत, तेल अवीवपर्यंत आता रॉकेट लॉन्चरनं मारा करू पाहते आहे. तिथले लोक अत्यंत दुःखात आयुष्य जगत आहेत. अशा स्थितीत सेव्ह गाझा, आय एम विथ पॅलेस्टाईन असलं म्हणणाऱ्या नतरष्टांना काय बोलावं? मुळात या सगळ्या प्रकारावर म्हणजे मला ते लढा काय आहे याविषयी मी बोलायला फारसा जाणकार नाही आहे, पण जो लढा आहे तो आपलं अस्तित्व टिकवण्याचा लढा आहे एवढं मात्र नक्की आहे. आणि तरीही आमच्याकडे आक्रमक मानसिकता असलेली लोक ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. तुमचा काहीही संबंध नसताना आय एम विथ पॅलेस्टाईन, सेव्ह गाझा म्हणणारी ही माणसं, जितेंद्र आव्हाडांसारखी ही माणसं केवळ मुंबऱ्यातील मतावर डोळा ठेवून देशाच्या चांगल्या मित्राला गमावण्याची भाषा तुम्ही करत असाल तर तुम्हाला कोणत्या स्वरूपाची शिक्षा केली पाहिजे? केवळ आणि केवळ नरेंद्र मोदींचे इस्रायलसोबतचे संबंध उत्तम झाले, ते तिथे गेले, ही तुमची भावना असेल तर अत्यंत राष्ट्रद्रोही कृत्य तुम्ही करत आहात हे लक्षात ठेवा. इस्रायलसोबतच्या संबंधांना, भारताच्या संबंधांना भारतात देखील खूप चांगल्या पद्धतीनंच घेतलं पाहिजे. तुम्ही इस्रायलला विरोध करत आहात की यहुदी जमातीला विरोध करत आहात हेही स्पष्ट झालं पाहिजे. अशा उथळ मानसिकतेच्या लोकांना आता त्यांच्या या कृत्यापासून दूर करण्याची जबाबदारी भारतातल्या आणि भारताबाहेरच्या भारतीय असणाऱ्या लोकांवरती आहे. यांना उघडं करावं लागेल आणि गप्प बसवावं लागेल. तूर्तास एवढेच. पुन्हा अधिक काही अपडेट असतील तर आपल्यापर्यंत नक्की आणले जातील. ॲनालायझरला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि हो, फॉरवर्ड करायला विसरू नका. नमस्कार.